नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 8.1 वैवारी काढणे। मग त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे। तर या ठिकाणी शौनकची बहीण नमिता त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे आणि त्याची आई नमिताचा वयाचा चौपट वयाची आहे। आईचे वय 36 वर्ष असल्यास शौनकचे आजचे वय किती? मग या ठिकाणी काय काय दिले ते पहिले अगोदर लिखाण करा। या ठिकाणी काय दिले? शौनक लिहिलं मी, शौनक, नंतर नमिता, शौनक, नमिता, नंतर आई। या ठिकाणी शौनकचे वय आपल्याला शोधायचे। नमिताचे वय दिलेले शौनकच्या वयाचा प्लस 3 वर्ष जास्त, बघा त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी। शौनकची बहीण नमिता त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी, म्हणजे शौनकपेक्षा 3 वर्षांनी बहीण काय मोठी आहे। नंतर आईचे वय दिले आजचे 36 वर्ष, लिहिले 36, एवढी तुम्हाला माहितगिरी आहे। पण याच्यात काय सांगितले? त्याची आई नमिताचा वयाचा चौपट आहे, म्हणजे नमिताचा वयाच्या काय चौपट, चौपट म्हणजे काय 4 पटीने। मग आता मला सांगा चौपट म्हणजे 4 पटीने आहे, मग तो गुणाकाराच्या स्वरूपात आलं। मग तुम्हाला एक माहित असलं पाहिजे, गुणाकाराच्या स्वरूपात जर असेल तर त्या ठिकाणी त्याला विरुद्ध करावं लागतं भागाकाराच्या स्वरूपात। ते असं लिखाण करत मी समजण्यासाठी लिहितोय। मग आता काय करूया? या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला नमिता काढायचंय। मग या ठिकाणी मी नमिता लिहितो आणि या ठिकाणी आहे चौपट, म्हणजे 36च्या चौपट, ते भागाकाराच्या स्वरूपात आहे, म्हणजे आजचे वय निघतं। मग या ठिकाणी भाग देऊया। या ठिकाणी मी भाग देतो, 36ला 4ने भाग देऊया। 4च्या टेबल मध्ये 9 नंबरला 36 येतो, 4 9 जा 36, 36 मधून 36 गेले 0 0, उत्तर मिळालं आपल्याला 9। मग या ठिकाणी नमिताचे आजचे जे वय होते ते मिळाले आपल्याला 9 वर्ष। त्यांनी काय सांगितलंय? शौनकपेक्षा ती 3 वर्षांनी मोठी आहे। मग 3 वर्षांनी मोठी आहे, मग अशा वेळेस काय करावं लागतं? आपल्याला मागे जावं लागतं। मग मागे जायचं म्हणजे काय करावं लागेल? मायनस। मग या ठिकाणी 3 वजा करूया। जर 3 वजा केले तर या ठिकाणी शौनकचं वय आपल्याला मिळेल। शौनक, मला सांगा 9तून 3 गेले तर उरले किती? 6 वर्ष। मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष कुठे दिलेले आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये। आता ह्या पद्धतीने हळूहळू तुम्ही जसं प्रॅक्टिस करणार तुम्हाला ते उदाहरण सोडवता येतील। पुढचा प्रश्न पाहूया दुसरा। पवन आणि धवल यांचा वयात 6 वर्षाचे अंतर आहे, आणखी 18 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? आता पवन दिलेला आहे आणि धवल यांचा दोघींचा वयात किती वर्षांचे अंतर आहे? 6 वर्षाचे, आणि प्लस 18 वर्षांनी, प्लस 18 वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जर पवनचं वय वाढते 18 वर्ष तर धवनचं पण वय वाढेल 18 वर्ष। असं आहे का की एक मोठा जोडतोय, एकाचं वय वाढतंय एकाचं वय वाढत नाही, असं आहे का? नाही। तर वय दोघींचं वाढतंय, मग दोघींचं वय वाढतंय तर 6 वर्षाचं अंतर आता आहे, तर 18 वर्षांनी पण काय असेल? 6 वर्षाचं अंतर असेल। म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न तिसरा। प्रशांतचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4 ने जास्त असून बाबांच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे। जर बाबांचे आजचे वय 44 वर्ष असेल तर आईचे वय किती? आता आईचे वय शोधायचे। मग काय काय दिले ते बघा। प्रशांत दिलेला या ठिकाणी, प्रशांत, नंतर काय दिलंय? आई आणि बाबा। आता तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजे पटीत। मग आता मला सांगा, प्रशांतचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4 ने जास्त आहे। मग आता आईच्या वयापेक्षा
या ठिकाणी घेऊया आई. आता आईच्या वयापेक्षा 1/3 पट ह्या पद्धतीने, म्हणजे कसं आहे ते ह्या पद्धतीने दिले 1/3. मग 1/3 पटापेक्षा आईचे वय जास्त आहे. मग पुढे काय सांगले, बाबांचा आजच्या वयाचा, बाबांचे वय आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4ने कमी. मग 4ने कमी आहे, या ठिकाणी कमी, म्हणून इथं 4 मायनस, इथं 4 जास्त, कारण 4ने जास्त आहे आणि बाबांचा 1/2 वयापेक्षा 4ने कमी. जर बाबांचे आजचे वय 44 वर्ष असेल तर आता बाबांचे वय दिलेले आहे 44 वर्ष. या ठिकाणी लिहून घेऊया बाबा. या गोष्टी आपल्याला मिळाल्या. बाबांचे वय 44 वर्ष. आता 44 वर्षाचा 1/2 पटी आणि -4 ने आहे. मग या ठिकाणी एक सूत्र असतं, एक फॉर्म्युला असतं. मग त्याच्यात काय असतं एक समजून घ्या. बाबांचे वय बरोबर 1/2. मग या ठिकाणी वरती येतील बाबा आणि या ठिकाणी येईल 2 -4. ह्या पद्धतीने लिहितात. त्यानंतर त्याच कृतीनुसार बाबांचे वय काय 44 भागिले 2 वजा काय आलं 4. मला सांगा वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग द्यायचा आहे. मग ह्याच ठिकाणी द्या 2 2 2 दुनी 4 2 दुनी 4. इंग्लिश मध्ये सांगतो 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4. आता काय मिळालं आपल्याला या ठिकाणी 22 आणि वजा 4. 22 मधून 4 वजा केले विद्यार्थी मित्रांनो किती उरतील 18. 18 वर्ष हे मिळाले आईचे, पण अजून पूर्ण निघालेलं नाही. हे प्रशांतचे वय आहे, आईचे नाही, कारण त्यांना प्रशांतचे वय बाबांचा 1/4 प्लस वजा 4 पेक्षा, म्हणजे या ठिकाणी काय झालं मग आता हे प्रशांतचे वय मिळाले. मग आता या ठिकाणी आईचे वय शोधायचे आपल्याला. मग आईचे वय काय सांगले, प्रशांतचा आजचे वय आईच्या आजच्या वयाचा 1/3 पटीपेक्षा 4 ने जास्त. या ठिकाणी आई आणि या ठिकाणी 3 आणि 4 ने जास्त. ह्या ठिकाणी सोडत असताना थोडी क्रिया विरुद्ध होते. मग या ठिकाणी हे भागाकाराच्या स्वरूपात आहे, तर ते काय असतं गुणाकाराच्या स्वरूपात येतं. या ठिकाणी प्लस 4 ने जास्त आहे, मग ते कमी करायचं आहे, म्हणून या ठिकाणी वजा. मग सुरुवातीला काय करूया 18, कारण तो तिकडे बेरजेच्या स्वरूपात आहे, तो इकडे येताना मायनस वजा होतो. 4 केले, 18 मधून 4 गेले तर उरले 14. आणि हे भागाकाराच्या स्वरूपात आहे. ते नियम आहेत, ते नियमांचा व्यवस्थित जर अभ्यास केला तरच तुम्हाला उदाहरण सोडवता येते, नाही तर मी कितीही समजावलं तर कळणार नाही. हे भागाकाराच्या स्वरूपात आहे, इकडे येताना ते गुणाकाराच्या स्वरूपात आहे. मग आता या ठिकाणी काय झालं 14 × 3, मग 14 गुणिले 3. आपण एक काम करूया, 3चा टेबल न घेता 14नेच त्याला उलट 3 घेऊया. 14 3 जा 42, 14 त्रिक 42. मग आता या ठिकाणी हे जे मिळालेले 42 हे मिळाले आईचं वय. मग या ठिकाणी कुठे दिले 42 पर्याय क्रमांक 3 मध्ये. कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघून समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण हा टॉपिक खूप टफ असतो. समजून घेतलं तर याचे तुमचे मार्क कुठं जाणार नाही, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 4था. शलाकाचे आजचे वय तिच्या वडिलांचा आजच्या वयाचा 1/3 पट आहे. शलाकाच्या वडिलांचे वय 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल, तर त्यावेळी शलाकाचे वय किती असेल. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, वय 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल. मग 6 वर्षानंतर कोणाचे, शालिकाचा आजचे वय तिच्या वडिलांचा. मग आता वडिलांचे जे वय आहे ते 6 वर्षानंतर आहे 45. मग आजचे वय काढण्यासाठी 6 काय करावं लागतील, वजा करावं लागतील. मग या ठिकाणी 6 वजा करूया. 45 मधून 6 वजा केले तर 39 हे आजचे वय मिळाले. त्यात काय सांगितले, शलाकाचा त्यात 1/3 पट. मग 1/3 पट आहे, मग जर 1/3 पट आहे मग आता ते 3 पट आहे, आपल्याला एकच काढायचं आहे, म्हणजे शलाकाचं वय काढायचं आहे. हे 3 पट तर वडिलांचं आलं, 1 पट शलिकाचं काढायचं आहे, मग त्यासाठी भाग द्यावा लागतो. या ठिकाणी काय करणार
39. 39ला 3ने भाग देऊया. 3 3. 3तून 3 गेले 0. 9 खाली उतरवला. 3 त्रिक 9 0. काय उत्तर आलं? 13. पण हे 13 आजचं वय मिनिंग आलं. शलिकाचं काय आहे? आजचं वय. शलिकाचं आजचं वय निघालं तुमचं 13 वर्ष. पण 6 वर्षांनंतर विचारलंय म्हणून याच्यात पुन्हा 6 मिळवले तर झाले 19 वर्ष. मग आता शलिकाचे वय किती असेल केव्हा? तर त्यावेळी त्याचे वय असेल 19 वर्ष. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. 7 वर्षापूर्वी समीर आणि कविता यांचे एकूण वय 30 वर्ष होते, तर 7 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल? आता या ठिकाणी समीर दिलेला आहे. समीर आणि कविता यांचे वय जे होते 7 वर्षापूर्वी 30 वर्ष होते. मग 7 वर्ष अगोदर याचे पण 7 मिळवूया. सर असं का? कारण 7 वर्ष अगोदर आहे. मग आजचं वय काढण्यासाठी आता आपल्याला काय काढायचंय? आजचं वय. मग आजचं वय काढण्यासाठी हे तर 7 वर्ष अगोदरच आहे. मग 7 वर्ष अगोदरपेक्षा आजचं वय काढायचंय. मग आजचं वय काढण्यासाठी समीर पण 7 वर्षांनी वाढतोय, कविता पण 7 वर्षाने. म्हणजे दोघी जण मिळून किती वर्ष वाढले? 14 वर्ष. यांची बेरीज झाली 44. 44 हे तुम्हाला मिळाले आजचे वय. आणि 7 वर्षांनंतर विचारले. 7 वर्षानंतर याचे पण 7 वर्ष वाढतील आणि कविताचे पण 7 वर्ष वाढतील. म्हणजे पुन्हा याचा 14 मिळवावे लागतील. 4 आणि 4 8. 4 आणि 1 5. 58 वर्ष हे वय त्यांचे असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 6वा. अमोलचे वय अनिलच्या वयाचा 1/3 पट आहे. दोघांचा वयांची बेरीज 28 वर्ष असल्यास अनिलचे वय किती? आता या ठिकाणी अनिलचे वय विचारलेलं आपल्याला. कोणाचे वय विचारलेले? अनिलचे. मग अमोलचे वय अनिलच्या वयाचा 1/3 पट आहे. मग अनिलच्या वयाचा मग या ठिकाणी अनिलचे वय 3 असेल तर 1 पट अमोलचे आले. म्हणजे अनिल हा 3 पटीने काय आला? मोठा. कोणापेक्षा? अमोलपेक्षा. या ठिकाणी घेऊया अनिल अधिक अमोल यांची दोघांच्या वयांची बेरीज दिली 28 वर्ष. दोघांच्या वयांची बेरीज दिलेली 28 वर्ष. त्यात काय सांगितलेलं आहे? मग अनिल हा अमोलपेक्षा 3 पटीने मोठा आहे. मग या ठिकाणी घेऊया आपण 3 गुणिले अनिल आणि त्याचा प्लस अमोलचं पण वय आहे. दोघींचं मिळून होतोय 28 वर्ष. मग आता मला सांगा या ठिकाणी याचे 3 पट आणि अमोलचा एक 4 पट. एकूण किती झाले? 4. म्हणून या ठिकाणी 4 गुणिले 28 घेऊया. मग 4 गुणिले 28 कसे घेतले ते तुम्हाला कळले असेल. मग 28 या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात आहे, तर गुणाकार करायचा नाही कारण आपल्याला अनिलचे वय काढायचे आहे. म्हणून गुणाकाराचा व्यस्त करायचा तो भागाकार. म्हणजे 28 भागिले 4 करायचे. 4चा टेबल मध्ये 28 येतो का ते बघायचं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 25, 4 7 24, 4 7 28. 4 1 4, 4 7 28. आता हे 7 वर्ष निघालं एकाचं वय म्हणजे अमोलचं वय. अमोलचं जर 7 वर्ष असेल तर अमोलच्या वयाचा 3 पट अनिलचे वय आहे. मग आता काय करावं लागेल? 7 गुणिले 3 कारण अमोलचे वय निघाले 7 आणि त्याच्या 3 पट अनिलचे वय आहे. मग आता अनिलचे वय आपल्याला अनिलचे वय विचारलंय. मग 7 गुणिले 3 करूया. 7 गुणिले 3 केले तर किती होतात? 21 वर्ष. 21 वर्ष हे आपल्याला मिळाले अनिलचे वय. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया 7वा. आई व मुलगा यांचा आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांचा वयातील फरक 22 वर्ष होता,
तर मुलाचे त्या वेळेचे वय काय असेल? मग या ठिकाणी आई व मुलगा, आई प्लस मुलगा यांचे एकूण वयाची बेरीज दिली 52 वर्ष आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक. मग 7 वर्षापूर्वी आईचे वय पण कमी झाले प्लस 7 वर्षांनी मुलाचे वय पण कमी झाले, म्हणजे 7 आणि 7 किती झाले? 14 झाले. 14 वर्ष आपल्याला वजा करावं लागेल, कारण 7 वर्षापूर्वी म्हणजे अगोदर सांगितलेलं आहे. इथं लिहूया 12, इकडे कॅरी दिला, इथं उरले 4, 12 मधून 4 गेले 8 आणि इथं उरले 3. 38 वर्ष 7 वर्ष अगोदर त्यांच्या वयात होतं अंतर, दोघांची बेरीज होती. पण बेरीज आल्यानंतर त्यांनी काय सांगितले? फरक किती होता? 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष होता. म्हणून 38 या ठिकाणी 38 मायनस 22 करूया. 8तून 2 गेले 6, 3तून 2 गेले 1. 16 वर्ष हे मुलाचा वयाच्या दुप्पट आहे, कारण त्यांचा वयातील फरक होता, मग ते दुप्पट आहे. म्हणून या ठिकाणी 16ला दुप्पट आहे आणि मुलाचे वय काय? आईचं आणि त्याचा दुप्पट असल्यामुळे या ठिकाणी 2ने भाग देऊया, म्हणजे मुलाचं वय निघेल. 2 8 16, 16 मधून 16 गेले 0, मुलाचं वय निघते 8 वर्ष त्या वेळेचं. पुढचा प्रश्न आहे 8वा. शमिका व सानिका यांच्या वयामध्ये 6 वर्षांचे अंतर आहे. 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 42 वर्ष असेल, तर आज सानिकाचे वय किती असेल? आता आज सानिकाचे वय दिले, या ठिकाणी काय दिलंय? शमिका व सानिका यांच्या वयांमध्ये 6 वर्षाचा फरक आहे. मग आता शमिका आणि सानिका यांच्यामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. 6 वर्षांचे अंतर आहे. 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 42 वर्ष आहे. 6 वर्षानंतर म्हणजे आजचे वय काढूया, ते 6 वर्षांनंतरचे. मग मला सांगा 42 हे वय 6 वर्षानंतरचे, मग 6 वर्षांच्या अगोदर. मग सानिका पण 6 वर्ष कमी आणि शामिका पण 6 वर्ष कमी, दोघींचे 6 वर्ष म्हणजे 12 वर्ष अगोदर मायनस करूया. अगोदरच्या उदाहरणात घेतले तसं 12 वजा करूया. 2 आणि 2 मायनस केले तर 0, 4तून 1 गेले तर 3. तर आजचे वय मिळाले त्यांचे दोघांचे, आजचे वय मिळाले दोघांचे 30 वर्ष. किती वर्ष? 30 वर्ष. आणि शामिका आणि सानिका यांच्यात किती वर्षाचा फरक आहे? 6. म्हणून 30 मधून 6 वजा करूया. 30 मधून जर 6 वजा केले तर 24 येतात. आता ही कमी वयाची दुप्पट आहे, म्हणजे काय? दोघांचं वय याच्यात दिलेलं आहे, मग याच्यात दुप्पट, मग याच्यात जर निमपट केले, निमपट म्हणजे याला 2ने भाग देऊया. 24ला 2ने भाग दिले. 2 1 2, 0 4, 2 2 4, 0. कमी वय मिळाले 12 आणि याच्यात म्हणजे 12 मध्ये कमी वय मिळाले 12 आणि त्या 12 मध्ये 6चा फरक आहे. 6 मिळवले तर किती होतात? 18. एक तर 12 वय असेल, एक तर 18 वय असेल, निश्चित आपल्याला सांगता येत नाही. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले 12 वर्ष किंवा 18 वर्ष, कारण ही दोघांच्या वयांचं दिलेलं आहे. मग यांची निमपट काढावं लागेल. मग निमपट काढली म्हणजे एकाचे मिळाले 12 आणि त्याच्यात 6 वर्षाचा फरक होता, म्हणून त्याच्यात 6 मिळवले तर झाले 18. एक तर 12 वर्ष किंवा 18 वर्ष असेल. पुढचा प्रश्न बघूया 9वा. काय सांगितलेलं आहे? अरुणा सुषमा यांच्यात 7 वर्षांपूर्वीच्या वयांची बेरीज 39 वर्ष होती, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल? आता अरुणा आणि सुषमा यांच्या 7 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज, 7 वर्षापूर्वी यांची जी वयांची बेरीज होती ती 39. 7 वर्षापूर्वी, मग आजची काढण्यासाठी याचे 7 वर्ष वाढतंय, याचे 7 वर्ष वय वाढतंय,
दोघींची बेरीज केली तर 14 वर्ष, याच्यात 14 वर्ष मिळवूया. 9 आणि 4 13 चे 3, हा चला 1, हे झाले 4 आणि 1 5, 53 वर्ष हे आजचं वय मिळालं. पण पुन्हा काय सांगितले त्यांनी, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल, 4 वर्षानंतर. मग 4 वर्षांनी याचं पण वय वाढतंय, प्लस 4 वर्षांनी सुषमाचं पण वय वाढतंय. 4 आणि 4 किती झाले 8 वर्ष, म्हणजे यात 8 वर्ष पुन्हा वाढतायत. 8 9 10 11चा 1 पुन्हा 1 कॅरी केला, 6 झाले 61 वर्ष. मग बेरीज किती वर्ष येईल, तर 61 वर्ष. या ठिकाणी 61 वर्ष दिलेलं नाही, पण त्याचं योग्य उत्तर येते 61. कारण अरुणा आणि सुषमा यांच्या 7 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज, दोनच व्यक्ती आहेत, त्यांचं या पद्धतीने सोडवलं तर उत्तर 61 म्हणजे 61 यायला पाहिजे, ते दिलेलं नाही. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न आहे, श्रीनाथ ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. जेव्हा त्यांच्या वयांची बेरीज 54 वर्ष होईल तेव्हा श्रीनाथचे वय काय असेल. आता या ठिकाणी काय सांगितलंय बघा, या ठिकाणी दिले ज्योती आणि श्रीनाथ. आता ज्योतीपेक्षा श्रीनाथ हा 8 वर्षांनी मोठा आहे. मग ज्योतीचं वय माहित नाही, पण श्रीनाथ हा 8 वर्षांनी मोठा आहे एवढं माहिती आहे. पुन्हा त्याने सांगितलेलं आहे दोघांच्या वयाची बेरीज, ही आपल्याला किती दिलेली आहे, 54 वर्ष दिलेली आहे. एवढी माहिती आपल्याकडे आहे. मग आता मला सांगा, याच्यापेक्षा 8 वर्षांनी श्रीनाथ मोठा आहे ज्योतीपेक्षा, तर ते 8 याच्यातून मायनस करूया. 8 वर्ष मायनस केल्यानंतर इथं 4, इकडे 1 केला घेतला, इथं उरले 4. 14 मधून 8 गेले 6, 4 जर शास्त्र असते. 46 मध्ये दोघींचं वय मिळालं, ज्योतीचं पण आणि श्रीनाथचं पण. आता हे मिळाल्यानंतर 46 ला 2 ने भाग देऊया, कारण दोघांचं वय त्याच्यात दिलेलं आहे. मग 2 2 जा 4, इथं उरले 0, 6 खाली जसा असतं 6, 2 3 जा 6 0. आता दोघींचं याचं पण मिळालं 23, याचं पण मिळालं 23 नाही, कारण ज्योतीचं मिळालं जर 23 तर ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी श्रीनाथ मोठा आहे, त्याच्यात 8 मिळवा. मग आता 23 मध्ये 8 मिळवले तर 31 होतात. किती होतात 31, बेरीज करून घ्या वाटलं असतं. मग हे ज्योतीचं वय मिळालं 23 वर्ष, त्याच्यात 8 मिळवले कारण तो 8 वर्षांनी मोठा होता, मग मिळालं काय 31. आता 31 वर्ष पर्याय क्रमांक 1 हे श्रीनाथचं वय.